महाराष्ट्रात आता 20 लाख घरे मंजूर झाली आहेत. तर मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट. 13,29,678 घरे ही मंजूर करण्यात आलेली आहेत आणि 6,37,089 घरांचा विस्तार होणे बाकी आहे. म्हणजे 2025 या पूर्ण वर्षामध्ये एकूण 19,66,767 घरे बांधण्यात येणार आहे व त्यासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे. तर त्याची माहिती आपण बघणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण, ग्राम विकास विभाग, प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान. ग्रामीण भागात 1,20,000 रुपये इतके अनुदान दिले जाते, तर डोंगरी भागात 1,30,000 रुपये अनुदान दिले जाते. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे. तर बघा, लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया. लाभार्थी निवड प्रक्रिया. सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. तर बघा, तर या ठिकाणी याचा अर्थ काय? सामाजिक, आर्थिक आणि जात या 3 गोष्टी लक्षात घेऊन 2011 मध्ये एक सर्वे झाला. या सर्वेमध्ये प्राधान्यक्रम याद्या तयार केल्या. तर ही यादी आवास सॉफ्ट या ठिकाणी उपलब्ध आहे. ही एक ऑनलाईन प्रणाली आहे जी भारत सरकारच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी तयार करण्यात आली आहे. आणि आता या याद्यांच्या आधारे ग्रामसभा योग्य लाभार्थ्यांची निवड करणार आहे. तर पुढे बघा, प्राधान्यक्रम यादी बेघर, 1 खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेले आहे. म्हणजे ज्यांच्याकडे घर नाही, ज्यांचे घर फक्त एका खोलीचे आहे, ज्यांचे घर 2 खोल्यांचे आहे पण अपुरे आहे, याप्रमाणे निश्चित केले आहे. तर बघा, प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत. तर बघा, तर आता ग्रामसभा ज्या लाभार्थ्यांची निवड करणार आहे ती खालील गोष्टी लक्षात घेऊन निवड होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी? तर बघा, 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, म्हणजे जिथे कमवते प्रौढ व्यक्ती नाहीत ते कुटुंब. महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, म्हणजे जिथे कुटुंब प्रमुख महिला आहे आणि 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ व्यक्ती नाही. पुढे बघा, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, म्हणजे जिथे 25 वर्षावरील व्यक्ती अशिक्षित किंवा निरक्षर आहे. पुढे बघा, अपंग व्यक्ती कुटुंब, ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, म्हणजे जिथे अपंग व्यक्ती आहे आणि त्या कुटुंबात प्रौढ सक्षम व्यक्ती नाही ते कुटुंब. भूमिहीन कुटुंब, ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे, म्हणजे ज्यांचे उत्पन्न फक्त मोलमजुरीवर आधारित आहे ते कुटुंब. वरील गोष्टी लक्षात घेऊन ग्रामसभा काही याद्या तयार करतील. या याद्यांच्या आधारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल. तर आता अर्ज कुठे करावा? ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. तर त्यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तर बघा, तर त्यासाठी 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड आणि बँक पासबुक छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत. तर मित्रांनो, भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.